श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही प्रवासाला निघालो आहोत आणि त्यासाठी मी प्रवासाला निघण्यासाठी जी तयारी करायची ती मी तुम्हाला थोडीफार दाखवली होती. आणि आम्ही प्रवासाला निघालो होतो हे मी तुम्हाला दाखवलं होतं. पण आता आम्ही पोचलो आहोत ते म्हणजे भीमाशंकरला. आणि आपण इथे भीमाशंकरला येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जाणार आहोत गुजरातला. आता गुजरातला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे मुंबई मार्गे आणि दुसरा म्हणजे नाशिक मार्गे. तर आम्ही असा विचार केला की आपण नाशिक मार्गे जर गेलो तर आपल्याला भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर अशी दोन दर्शनं होतील. तेव्हा आम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान निघालो होतो. तेव्हा इथे पोचायला आम्हाला 10-10:30 झाले होते. आणि आम्ही आता भीमाशंकरचं दर्शन केलं. अत्यंत सुंदर असं दर्शन झालेलं होतं. अगदी किरकोळ गर्दी होती, फार गर्दी नव्हती. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही इथे पोचलो त्र्यंबकेश्वरला. हा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथे पहा, इतकं सुंदर हे बांधकाम असलेलं. ही जुनी बांधकामं आहेत ना, खरोखरच आपला ठेवाच आहे असं मला वाटतं. कारण हे पुन्हा होणे नाही, होईलही, पण यामध्ये जे आपलं काही दडलेलं आहे ना ते शोधणं आणि ते अनुभवणं हे खरोखरच खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. आणि हे आपण जपलं पाहिजे. तेव्हा इथे पहा, संध्याकाळची वेळ आहे आणि असा दिवस मावळतोय. आणि इथे सगळेजण असे आहेत ना, पाण्यामध्ये दिवे सोडत होते. मलाही मोह आवरला नाही. मोह म्हणण्यापेक्षा आपण जिथे जाऊ तिथे ज्या पद्धती आहेत, जे काही आपले पूर्वापार चालत आलेल्या ज्या पद्धती आहेत त्या आपण करायला हव्यात असं मला वाटतं. त्यातून आपल्याला आनंद तर मिळतोच, पण ह्या काही गोष्टी जपल्या जातात आणि हे जपण्यामागे खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. इथे हा जो परिसर आहे ना आजूबाजूचा, अत्यंत मनमोहक असं इथं वातावरण होतं. कारण अगदी सूर्य मावळतीच्या दिशेला होता. कोणत्याही मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करायला मनाई असते. त्यामुळेच मी मंदिराच्या आतमध्ये काही फोटो किंवा व्हिडिओ केलेलं नाही आहे. पण मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर, तिथे जे काही मला दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा मी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न केला. आणि आत्ता मी आली आहे ते माझ्या भावाच्या घरी, सापुताऱ्याला. नाशिकपासून जवळच सापुतारा म्हणून एक ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण आहे हे. जसं पुण्याच्या जवळ महाबळेश्वर येतं तसंच नाशिकच्या जवळ हे सापुतारा ठिकाण आहे. आणि हा इथे कामाला आहे. तेव्हा ह्या निमित्ताने त्यालाही भेटणं होईल असं म्हणून मी त्याच्याकडे गेले. आणि रात्री त्याच्यात इथे राहून असं बॉनफायर वगैरे झालं. आणि सकाळी उठल्यानंतर मी त्याची ही अशी सुंदर बाग बघत होते. खूप सारी झाडं लावली होती त्यांनी. म्हणजे फुलांची तर खूप सारी आहेतच, पण फळझाडंही खूप सारी त्यांनी लावलेली आहेत.
सुंदर अशी फुलं आलेली होती त्याला. आणि हा एक माझ्या काय म्हणतो ना आपण कोपरा जो माझा अगदी प्रिय आहे, की झाडं. आणि इथेही गेल्यानंतर मला ती मिळाली. तेच मी पाहत होते. इथे अगदी कमळाचं सुद्धा त्याने हे लावलेलं आहे. एका असं पाण्याचं एक त्यांनी हे केलंय आणि त्यामध्ये कमळ सुद्धा लावलेलं आहे. त्याला कळी आलेली आहे. इथे पहा इतकं सुंदर पांढरी फुलं आली होती. आता काल जसं मी महादेवांसाठी पांढरं फूल घेऊन गेले होते अनंताचं, तसंच आज मी इथून ही गुलाबाची पांढरी फुलं घेऊन माझ्या महादेवांना मी वाहून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे पहा. आणि हे सगळं पाहताना मनात हाच विचार येत होता, की खरंच असे मित्र, असा भाऊ मिळायला भाग्यच लागतं. आणि हे मी माझ्या मुलांनाही दाखवलं, की मैत्री ही अशी असायला हवी. कारण हेच आपण आपल्या मुलांना सांगायला हवं, शिकवायला हवं, की कोणतीही गोष्ट जी आपण मनापासून करू, ती इतकी शुद्ध असावी, की आपल्याला त्यापासून सदैव शेवटापर्यंत त्याचा आनंद घेता यायला हवा. कुठलंही नातं असो, मैत्री असो, ती टिकवण्याचं मला तरी वाटतं, की दोघांच्याही हातात असतं. आणि आता अजून काही बोलण्यासाठी मला आता इथे वाटत नाही काही राहिलंय. त्यासाठी मी आजचा व्हिडिओ हा या माहेरच्या मी तर म्हणेल सुंदर रंगाबरोबर संपवते आहे. आणि ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन भागाला की लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.